म्हणजे आता जो आहे पाडव्याची हजारो वैशिष्ट्य असतात, हजारो लोक चैतन्य सद्गुरू गैनीनाथ महाराज की जय। जवळजवळ 1000 वर्षापूर्वी चैतन्य गैनीनाथ महाराजांनी आजच्या दिवशी संजीवन समाधी घेतलेली। अशी संजीवन जागृत समाधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिल्लोड तालुका आणि गैनीनाथांचं सादोळा या गावामध्ये ही समाधी आहे। त्या समाधीची ही यात्रा आहे। जवळजवळ दरवर्षी 2-2.5 लाख लोक ह्या ठिकाणी यात्रेकरता येतात, पण विशेष म्हणजे यावर्षी जवळजवळ 3 ते 4 लाख लोक आज दर्शनाकरता आलेली आहेत। ही यात्रा म्हणजे सनातन हिंदू धर्माची एकता आहे आणि ती एकता मजबूत व्हावी म्हणून आमचे सर्वांचे प्रयत्न आहेत। या ठिकाणी 17 वर्षापूर्वी एक लहानसं मंदिर होतं, त्याचा जीर्णोद्धार झाला। प्रामुख्याने आमचं सारोळा गैनीनाथ गाव आणि आजूबाजूची जवळजवळ 22 गावांनी जे सहकार्य दिलं, त्याच्यातून हे भव्य दिव्य असं मंदिर ह्या ठिकाणी साकारलेलं आहे। आज या मंदिरामध्ये समाजामध्ये संस्कार आणि संस्कृती नांदावी याकरता विशेष प्रयत्न केले जातात। दर गुरुवारी मोठ्या संख्येने भाविक भक्त आरतीकरता उपस्थित असतात। पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी पण खूप मोठी संख्या ह्या ठिकाणी यात्रा करता येते। दर पौर्णिमेला ह्या ठिकाणी भंडारा केला जातो। अमावस्याच्या दिवशी बरेचसे भाविक लोक या ठिकाणी न्याज वगैरे प्रसाद करतात। गैनीनाथ महाराज ज्यावेळी जिवंत होते त्यावेळी त्यांनी समाज कल्याण आणि लोककल्याण केलं। आजही महाराज संजीवन समाधीतून हजारो लाखो लोकांवर उपकार करतात। परराज्यातून आणि पर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने भाविक भक्तवर्ग या ठिकाणी येतो। 22 गावं आधी होते, आज जवळजवळ ते गावं 108 संख्येमध्ये गेलेले आहेत आणि सर्व भाविक भक्त काही ना काही प्रचिती अनुभव आलेला असतो। त्या अनुभवातून या ठिकाणी महाराजांच्या चरणी स्वतःची भक्ती सेवा आणि समर्पण सादर करण्याकरता येतात। तर सर्व जाती धर्माचे 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी येतात। कोणत्या प्रकारचा भेदभाव केला जात नाही। ज्या प्रकारची मदत किंवा जरूर असेल ती मदत शक्यतो या ठिकाणी केली जाते। तेव्हा आज हे मराठवाड्यातील एक खूपच मोठं गैनीनाथ महाराज संस्थान नावारूपाला येत आहे। येत्या काही वर्षामध्ये आपल्याला हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेलं दिसेल। तर सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने कमीत कमी एकदा तरी महाराजांच्या समाधीचं आणि महाराजांच्या मंदिरामध्ये महाराजांचं दर्शन घेण्यास यावं अशी मी संस्थानावती खास विनंती करतो। आज मागच्या वर्षापासून आपण पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। मागच्या वर्षी पालखी जवळजवळ 2:45ला निघाली। आज ती पालखी 5:30 वाजता काढण्यात आली। पूर्ण गावामध्ये एक प्रदक्षिणा करून ही पालखी या ठिकाणी जवळजवळ 8-8:30ला पोहोचली। डोंगरगाव, पानवडोद, कल्याणी आजूबाजूच्या गावाचे लोक पायी पदयात्रा करत दिंडी घेऊन या ठिकाणी आलेले होते आणि समाधीला एक प्रदक्षिणा देऊन आम्ही मंदिरामध्ये आलो। या ठिकाणी प्रवचन झालं आणि त्यानंतर ध्वजारोहण झाला। जो आपल्या हिंदू सनातन धर्माचा जो भगवा झेंडा आहे त्याचं ध्वजारोहण करण्यात आलं आणि महाराजांची महाआरती या ठिकाणी करण्यात आली। त्याचबरोबर तगदराव आणि मलखांब ही जी प्राचीन परंपरा आहे सनातन हिंदू धर्माची, तेही कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले।